मुख्यमंत्री के लिखित आश्वासन के बाद धनगर समाज बंधुओं की भूख हड़ताल जारी है। पंढरपुर में धनगर भाई लगातार 8 दिनों से भूख हड़ताल पर है। एसटी सर्टिफिकेट सौंपे जाने तक अनशन जारी रखने की चेतावनी धनगर अनशनकारियों ने दी है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुंबई में बैठक कर धनगरों को आश्वासन दिया। इस आश्वासन की प्रति लेकर संभागीय आयुक्त पंढरपुर पहुंचे। हालांकि 6 धनगर अनशनकारियों ने रुख अपनाया है कि वे अपना अनशन तभी समाप्त करेंगे जब उन्हें एसटी प्रमाण पत्र सौंपा जाएगा। आरक्षण के नाम पर आज तक धनगर समुदाय को ठगे जाने का आरोप भी धनगर समुदाय की ओर से लगाया गया। सरकार को 8 दिन का समय देकर प्रमाण पत्र जारी करने की मांग की गई। प्रमाण पत्र जारी करने के बाद साधारण तहसीलदार की मौजूदगी में भी अनशन तोडने का रुख आंदोलनकारियों ने अपनाया है। 8 दिवसाच्या नंतरनं मागील 3 दिवसामध्ये खूप फास्ट घडामोडी झाल्या। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त आमचे गोपीचंद पडळकर साहेब, शेंडगे साहेब इथं आले होते आणि त्यांना लेखी आश्वासन आणली होती। त्याच्यामध्ये जे खिल्लारी कुटुंब आहे त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी त्यांना आम्हाला 8 दिवसाचा वेळ दिला होता, परंतु त्या अनुषंगाने सगळे विजिलन्स रिपोर्ट वगैरे सगळे आलेले आहे। तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ते जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तर तुम्ही ते 2 दिवसात कॅन्सल करावं, ही आमची प्रमुख मागणी होती। दुसरी मागणी आमची अशी होती की जी शिंदे समिती स्थापन केली होती, जे इतर राज्यांमध्ये अभ्यास करून जो रिपोर्ट अहवाल सादर करणार होती, त्यासाठी त्यांना 15 दिवसाचा वेळ मागितला होता। परंतु जर अहवाल सगळ्यांचा आलाय, अभ्यास सगळ्यांचा झालाय, तर आम्ही त्यांना सांगितलं की ते 2 दिवसात तुम्ही तो सगळा अहवाल सरकारला द्यावा। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी होती की महाराष्ट्रभर जिथं जिथं आंदोलनं झाली, या आंदोलनामध्ये आमच्या मल्हार योद्ध्यांवर जिथं जिथं केसेस पडल्यात त्या केसेस तात्काळ मागे घ्याव्यात। आता सरकारला किती दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि तुमची भूमिका काय? उपोषण सुरू राहणार आहे का स्थगित? येस, आम्ही आता सरकारला 7 दिवसाचा अल्टिमेट दिलाय की 7 दिवसात सरकारने अंमलबजावणी करण्याचा GR काढावा आणि तो GR काढल्याच्या नंतर आम्ही स्वतः सर्व धनगर बांधव आम्ही उपोषण स्थगित करून किंवा सोडून जर हा GR काढला तर पूर्ण मुंबई सोन्याची करण्यासाठी, भंडारा उधळण्यासाठी मुंबईमध्ये येऊ।